दिल्लीच्या जंतर मंतरवर काल हजारो विद्यार्थी आणि युवक एकत्र झाले आणि त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी उपस्थित होते. सोनम वांगचुक आपल्या भाषणात त्याने भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विकसित भारत घडवायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षण व्यवस्था सक्षम करावी लागेल, असे ते म्हणाले. नीट, CUET आणि इतर परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. न्यायासाठी शांततापूर्ण आंदोलन आवश्यक आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, असा संदेश देखील त्यांनी दिला. सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणावी, अशी त्यांनी मागणीही केली. आणि जर आंदोलनकर्त्यावर कारवाई झाली तर आपण उपोषण करू, असा इशाराही त्यांनी दिला. शेवटी त्यांनी एकच प्रश्न विचारला, 2047चा विकसित भारत घडवायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता नाही का? सोनम वांगचुक यांच्या या भाषणाबद्दल तुमचे मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.